बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। भाग्यश्री घाटगे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। बळीराम मिंदर आणि त्याची पत्नी पोलिसांच्या ताब्यात आहे। काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीच्या छेडछाडीला कंटाळून तिने आत्महत्या केली होती। 11वीत शिकणाऱ्या भाग्यश्रीची काही दिवसांपूर्वी आत्महत्या होती आणि यातच आता एक मोठी बातमी सध्या समोर येते। भाग्यश्री घाटगेचे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। 11वीत शिकणाऱ्या भाग्यश्रीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती। आता याचे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। याच संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी गणेश जाधव। गणेश, भाग्यश्री घाटगेचे आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, जे आहे अंबड मधील जे आहेत भाग्यश्री घाटगे आत्महत्या प्रकरणातील जे फरार आरोपी होते बळीराम मिंदर व त्यांची पत्नी यांना बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथून अंबड पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतलेले आहे। सदरची कारवाई जी आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांच्या पथकाने ही जी कारवाई केलेली आहे। जालना शहरातील अंबडमध्ये जे 11वीत शिकणारी भाग्यश्री घाटगे या तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती आणि आत्महत्या प्रवृत्त करणाऱ्या सर्वच आरोपींना अटक करून त्यांना कडक शासन करावे या मागणीसाठी हजारो विद्यार्थी आणि अंबड शहरातील नागरिक जे आहे ते रस्त्यावर उतरलेले होते। त्या ठिकाणी त्यांनी टकरी चौकातून मोर्चा देखील तहसीलवरती मोर्चा काढला होता। मात्र भाग्यश्रीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अटक असलेले आरोपी सोबत इतर आरोपी असून ते सामूहिक रॅकेट असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला होता। मुलीच्या आईने केला होता या ठिकाणी। अंकिता, नक्कीच त्यामुळे आता भाग्यश्री घाटगेचे आरोपी हे ताब्यात आहे। पोलीस पुढील कारवाई कशा पद्धतीने करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।